संसदेत महिला आरक्षण विधेयक मांडलं गेलंय आणि हे मंजूर झाल्यानंतर संपूर्ण देशातील राजकारण बदलणार आहे। याचा सर्वात मोठा फरक महाराष्ट्राच्या राजकारणावर जाणवणार आहे, कारण नारी शक्ती कायद्यामुळे महाराष्ट्राच्या विधानसभेतही महिला राज्य येणार आहे। महाराष्ट्रातील लोकसभा आणि विधानसभेच्या जागांमध्ये नेमका काय बदल होणार आहे पाहूया। महाराष्ट्रातून 72 खासदार निवडून जाणार। महाराष्ट्राच्या विधानसभेत 432 आमदार। महाराष्ट्रात 24 महिला खासदार तर 143 महिला आमदार। मतदारसंघ पुनर्रचनेत महाराष्ट्राचं राजकीय चित्रच बदलणार असल्याचं सांगण्यात येत आहे। महाराष्ट्रातल्या खासदार आणि आमदारांचा आकडा वाढणार असून त्यातही महिला आमदार आणि खासदारांची संख्या मोठी असणार आहे। देशाच्या राजकीय नकाशावर राजकीय दृष्ट्या महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकाचंच राज्य राहणार असल्याचं आता तरी दिसू लागलंय। महिला आरक्षण विधेयक आणि मतदारसंघ पुनर्रचना दुरुस्ती विधेयक मंजूर झाल्यास महाराष्ट्रातील 48 खासदारांची संख्या 72 वर जाईल। 72 खासदारांपैकी 24 महिला खासदार असतील। विधानसभेत आमदारांची संख्या 288 वरून 432 वर जाणार। यात महिला आमदारांची संख्या 143 होणार आहे। मतदारसंघ पुनर्रचनेमुळे ग्रामीण आणि शहरी भागात लोकप्रतिनिधींचा असमतोल वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे। प्रादेशिक असमतोलाचा मुद्दा आज आपण बघतो संपूर्ण देशामध्ये शहरी भागामध्ये लोकसंख्या फार मोठ्या प्रमाणावर वाढली आहे आणि डिलिमिटेशनचा निकष हा फक्त लोकसंख्या असेल तर शहरी भागातलं प्रतिनिधित्व फार मोठ्या प्रमाणावर वाढेल आणि त्याच वेळी ग्रामीण भागाचे मुद्दे, ग्रामीण भागाचे प्रश्न मांडण्यासाठी, माझ्या शेतकऱ्यांचे, माझ्या कष्टकऱ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी पुरेसं प्रतिनिधित्व मिळेल का, हा पुढचा फार महत्त्वाचा मुद्दा आहे। शिवसेनेनं मात्र मतदारसंघ वाढीचं स्वागत केलंय। एवढंच नव्हे तर महिला आमदार खासदारांची संख्या वाढल्यास कुणाला त्रास का होतोय असा चिमटाही त्यांनी विरोधकांना काढलाय। वाढत्या लोकसंख्येचं प्रतिनिधित्व करणं आणि ते निधी देखील खासदारांना कमी पडतो, तर खासदारांची संख्या वाढली तर काँग्रेसला का पोटात दुखावं? आणि महिला आरक्षण पाहिजे म्हणतात, मग ते तुम्हाला महिला जर का वाढल्या तर त्याच्यात त्यांना त्रास होतोय का, की फक्त सोनिया गांधी आणि प्रियंका गांधींनीच संसदेत जावं, सामान्य महिला जाऊ नये का? संभाव्य पुनर्रचनेत मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक या पट्ट्यात लोकसभा मतदारसंघ वाढण्याची शक्यता आहे। त्यामुळे पुढच्या काळात महाराष्ट्रात शहरी आमदार खासदारांची संख्या वाढेल, तर ग्रामीण भागातील मतदारसंघांची पुनर्रचना कशी असेल याबाबत वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत। उर्वशी खोना, झी 24 तास, नवी दिल्ली।